शुभ सकाळ मित्रांनो. तर मी इथं भाकरी टाकायला घेतलेल्या आहे. सकाळी लवकरच उठून तर मी भाकरी भाकरी टाकून झाल्याच्या नंतर मी अंघोळ वगैरे धुवून घेतलेली. दीदू झोपलेली तर मी अंघोळ धुवून घेऊन तयारी वगैरे करून घेतली ना, देवपूजा वगैरे करून घेतली. अर्धी माझी भांडी बिंडी लावून घेतली कामं उरकून. त्यानंतर मी चहा प्यायला बसलो. कालच्या पुऱ्या होत्या. मी काल जास्तच पुऱ्या लाटलेल्या, कारण मला पुऱ्या चहामध्ये खायला खूप आवडतात म्हणून. तर इथे दीदी बघा झोपलेली. मग मी लाईट नव्हती लावली. तर थोड्या वेळानंतर कामं मी माझी पटपट उरकून घेतलेली. नळ लेट यायचे होते तर म्हणून. तर माझी कामं वगैरे झाली नाही. तर नळ पण आलते, तर नळ आलते तर मी पाणी वगैरे भरून घेतलं. त्याच्यानंतर मी जेवणाची तयारी केली. तिथं आईंचा उपास होता तर मी त्यांना खिचडी बनवायला घेतली. तर बटाटे उकडत टाकलेली मी इथं. तर इथे दीदू बघा कशी जेवण बनवायला बिलगली आहे. मी आम्हाला पण डाळ भात घालून घेतला. माझं जेवण वगैरे सगळं बनून झालं. इथे दीदूला पप्पांसोबत ठेवलेली खेळून. तर जेवून बिवून घेऊन आज काय क्लास नव्हता तर मी पण आराम केला. उठलो तर मला बिड्डा निष्ठायचा होता तर मी पण बिड्डा निष्ठून घेऊन भाजी वगैरे कापून घेतली. इथे जेवणाची तयारी पण. तर इथं आज भाकरी नव्हत्या तर मी चपात्या लाटायला लावलेल्या. एकीकडे मी भाजी शिजत ठेवलेली. चपात्या लाटून झालेल्या तर मी भाजून घेतल्या. तर इथे माझी भाजी पण झालेली. तर इथं माझा बिड्डा घालायचा होता तर मी बिड्डा घालायला घेतला आणि नंतर भात पण घालून घेतला बिड्डा घालायच्या नंतर इथे दीदूला खेळत वगैरे ठेवून मी माझी जेवण बिवून घेऊन कामं पटपट उरकून घेतली. नाही तर ओटा बिटा पण साफ करून घेतलेला. गॅस बीस व्यवस्थित पासून. चला गाईस, तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.